संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. आणि तो म्हणतो मी टोचन करून गाडी घेऊन आलोय. तर मी बोललो हा मला गाडी चेक करू दे. गाडी चेक केली तर मला गोमास दिसतं. मी पकडले त्यांना. बाकी 7-8 जण पळाली. स्थानिकांच्या सजगतेमुळे गोमांस भरलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात. कर्जतमधील चारफाटा येथील कोल्हापुरी वाडा हॉटेलजवळ स्थानिकांच्या सजगतेमुळे अंदाजे 1.5 टन गोमांस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट रोजी सकाळी गोमांस नेणारा टेम्पो बंद पडल्याने त्याला टोईंग व्हॅनच्या सहाय्याने नेत असताना चारफाट्याजवळील हॉटेल कोल्हापुरी वाडा येथे असलेल्या काही तरुणांना संशय आला. म्हणून त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले. त्यांनी तातडीने कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार समीर भोईर आणि जयवंत काटे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व दोघांना अटक केली. यापूर्वी 25 जुलै रोजी सुद्धा नांगुर्ले येथे गुरांचे सोललेले चामडे आणि उमरोली येथे गोमांस भरलेली इनोव्हा गाडी पकडण्यात आली होती. त्यावेळी कर्जत पोलीस ठाणे येथे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 दिवसात दुसरी घटना समोर आल्याने शेतकरी वर्गात आपल्या गुरांचे रक्षण करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी गुरांना बेशुद्ध करून चोरून नेले जात आहे. त्यांना अज्ञात स्थळी नेऊन तेथे त्यांचे मांस कापले जाते व कर्जत मार्गे बाहेर पाठवले जाते असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. बघा तुम्ही गाडी बघा, गाडीचे पेपर नाही, गाडीचा या नाही बघा, रोड बघा, हे बघा गाडीचा रोड बघा. हे काय मागचं रोड वाटलं रात्री या अशी जर चालले तर आपल्या इथं आणि इथं जा स्थानिक आणले. बघा तुम्ही गाडी चेक करा. गोमास रेषा याचा तपास लागायला पाहिजे. कोण कुठनं काय चालतं ते. गोमासवरांना बंदी काढा. किती जण होते गाडीमध्ये? 7 जण. सचिन काय झालं, काय बघितलं तुम्ही? गाडी इकडे फेल होती, इथं भेटली आम्हाला ती गाडी. टोचन करून त्यांनी घेऊन चालले होते. ते गॅरेज इथं तरी काम करायचं नाही त्या हिशोबाने आम्ही थोडासा अंदाज लावला आणि त्या इथं गाडी आम्ही मागे जाऊन ताडपत्री उघडली तर बघितली तर गोमास होतं. समोरचं टोचन करणारी गाडी कोणाची आहे? ते 2 जण पोलीस स्टेशनला गेले. त्या गाडीतून मटण आहे आणि 3 जण पळून गेले. तुम्ही गाडी चेक करा. बघा गाडी घेतलेली वास येते बघा. त्यांचा काय तपास आहे काहीच नाही, विषयच नाही त्यांचा. फक्त गाडी जमा केली, मास जमा केलं, बाकी काय.